नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन। पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रो लाईन 3चं लोकार्पण। भूमिगत मेट्रो लाईनमुळे उत्तर दक्षिण मुंबई जोडली जाणार। शिवसेना पक्ष आणि चिन्हावरची सुनावणी पुढे ढकलली। 12 नोव्हेंबरला होणार पुढची सुनावणी। धोका दिल्यास सरकार पाडणार। मराठा आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा। तर जशी ज्याची बुद्धी तशी त्याची वृत्ती, वडेट्टीवारांचा जरांगेंवर हल्लाबोल। चंद्रकांत दादांनी जे विधान केलं त्यामुळे मला वाईट वाटलं, गौतमीनं व्यक्त केल्या भावना। माझी काही चूक नसताना गुन्हेगार ठरवलं गेलं, सगळे मला वाईटच बोलतात, गौतमी भाऊक। सलग तिसऱ्या दिवशी बंजारा समाजाचे मोर्चे। यवतमाळ परभणी नंतर धुळ्यामध्ये भव्य मोर्चा। एसटी प्रवर्गातनं आरक्षणाचा लढा रस्त्यावर। राज्यभर ठाकरेंच्या शिवसेनेची निदर्शनं। कर्जमाफीसह अतिवृष्टीग्रस्तांना प्रति हेक्टरी 50,000 मदत देण्याची मागणी। जालना बुलढाण्यासह पंढरपुरातही आंदोलन। कफ सिरपमुळे मध्य प्रदेशच्या छिंदवाडातील आणखी 3 मुलांचा मृत्यू। गेल्या 16 तासात नागपुरात उपचार घेत असलेल्या आणखी 3 मुलांची झुंज अपयशी। मृतांचा आकडा 16 वर। डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय सिरप प्रवर्गातील औषधांची विक्री करू नका। अन्न आणि औषध विभागाच्या सर्व किरकोळ औषध विक्रेत्यांना सूचना। प्रिस्क्रिप्शन शिवाय सिरप विक्री केल्यास कठोर कारवाईचा इशारा। झुंड सिनेमातील कलाकार प्रियांशु क्षत्रिय उर्फ बाबू छत्रीची हत्या। मध्यरात्री प्रियांशूचा वायरनं बांधलेल्या अवस्थेमध्ये पोलिसांना मृतदेह सापडला। प्रकरणाचा तपास सुरू। जुबिन गर्ग मृत्यू प्रकरणी त्याच्याच कुटुंबातील सदस्याला अटक। जुबिन गर्गचा चुलत भाऊ पोलीस अधिकारी संदीपन गर्ग याला अटक। चौकशी सुरू। दिलेश घायवळ पळून गेल्यानंतर पुणे पोलीस खडबडून जागे। आता ब्ल्यू कॉर्नर आणि रेड कॉर्नर नोटीस काढण्याची शक्यता। पोलिसांचं वराती मागून घोडे। महिलेला झालेल्या मारहाणीनं बीड पुन्हा हादरलं। शेतीच्या वादातनं महिलेला बेदम मारहाण। महिलेची प्रकृती गंभीर। जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। निकणूर पोलिसांकडनं अधिक तपास सुरू। नाशिकच्या ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर। रुग्णवाहिका वेळेत न आल्यानं रस्त्यावरच गर्भवतीवर प्रसूतीची वेळ। माता आणि बाळ सुखरूप असल्याची माहिती। वयोवृद्ध आईची मनोरग्न मुलानं केली हत्या। नाशिकच्या जेलरोड शिवाजीनगर परिसरातली घटना। आरोपीनं स्वतःहून पोलीस ठाण्यात जाऊन दिली हत्येची कबुली। समीर वानखेडेंची याचिका दिल्ली हायकोर्टानं स्वीकारली। शाहरुख खानची रेड चिलीज कंपनी आणि नेटफ्लिक्सला हायकोर्टाची नोटीस। येत्या 7 दिवसांमध्ये उत्तर देण्याचे आदेश। शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राला दिलासा नाहीच। फसवणूक प्रकरणामध्ये परदेशी जाण्याची परवानगी नाही। कोर्टाकडनं परदेशी जाण्यावर बंदी कायम। पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर। यंदाही महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार। कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण।